ज्यांनी कमावलेले आहेत सृष्टी पाटील यांनी इथे यायचं आहे। साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे हा कल्याण डोंबिवलीमध्ये गेले अनेक वर्ष येतोय। क्रीडा संकुलाचं पूर्णपणे नूतनीकरणाचं कामाचं भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते इथे पार पडलेलं आहे। 189 कोटीचं काम जे आहे ते पहिल्या टप्प्यातलं असणार आहे, ज्याच्यामध्ये व्हर्टिकल स्पोर्ट्स ही कॉन्सेप्टच पहिल्यांदा जी आहे ही महाराष्ट्रामध्ये राबवण्याचं काम जे आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे करतोय। इथे डेडिकेटेड स्पोर्ट्ससाठी डेडिकेटेड फ्लोअर जे आहे ते असणार आहेत। तिथे वेगवेगळे कॉम्पिटिशन जे आहेत ते होणार आहेत। डॉर्मेटरीज जे आहे तिकडे आपण करतोय, जेणेकरून जे कोणी कॉम्पिटिशनसाठी येते त्यांना राहण्याची सोय, कोचिंगची सोय, सगळ्याच गोष्टी या दर्जेदार या ठिकाणी असणार आहेत। त्याचबरोबर सावित्रीबाई नाट्यगृहाचं देखील नूतनीकरण हे त्याच्यासाठी 15 कोटी रुपये जे आहे हे राज्य शासनाकडून मंजूर झाले, त्याचं देखील भूमिपूजन जे आहे ते आज पार पडलेलं आहे। त्याचबरोबर वॉर मेमोरियल त्याचं देखील कामाचं उद्घाटन आज शिंदे साहेबांच्या माध्यमातून। साहेब, तुम्ही भाषणामध्ये एक म्हटलं की कल्याण डोंबिवलीकरांनी विकासाला मत द्यावं, नेमकं काय म्हणायचं होतं आपल्याला? मी नेहमी जे आहे हे विकासाचंच राजकारण केलेलं आहे। कधी राजकारण मला वाटतं राजकारणापेक्षा विकासकारण जे आहे हे करणं खूप गरजेचं आहे कुठल्याही लोकप्रतिनिधीला। म्हणून मला जेव्हापासून निवडून दिलं तेव्हापासून जे आहे विकासावरतीच भर दिला, म्हणून एवढी मोठी यादी जी आहे मी आज वाचू शकले, एवढे सगळे कामं जे आहे ते उभे राहू शकले। राजकारण तर खूप होत असतं प्रत्येक गोष्टीमध्ये, मला वाटतं त्या राजकारणापासून अलिप्त राहून विकासकरणावरती जर भर दिला तर मला वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये चांगली कामं कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या मतदारसंघामध्ये होऊ शकतात। साहेब, जे चित्र गेल्या काही दिवसापासून महिन्यापासून कल्याण डोंबिवलीत पाहायला मिळतंय, महायुती महिन्यापासून कल्याण डोंबिवलीत जे चित्र पाहायला मिळतंय महायुती संदर्भातलं, आज एक वेगळं चित्र स्टेजवरती होतं। सतत आपण रंगीत जाऊन एकत्र होता, आगामी निवडणुकीमध्ये हे चित्र पाहायला मिळेल का? आता आम्ही नेहमी महायुतीचा कार्यकर्ता आहे, मी महायुतीमध्येच जे आहे निवडणुका झाल्या पाहिजे, महायुती एकत्र घट्ट राहिली पाहिजे, याच्यासाठी जे सगळ्यांनी प्रयत्न जे आहेत ते केलेच पाहिजे। महायुतीचा महापौर कसा बसेल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती त्याच्यासाठी आमचे प्रयत्न आहेत।